आपण पाहत आहात आरपी न्यूज। भुदरगड तालुक्यात धनगरवाड्यात दुर्गम भागात अवघ्या 11 विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून शाळेचा चेहरा मोहरा बदलणारा ध्येयवेडा शिक्षक पांडुरंग चव्हाण यांचा प्रेरणादायी प्रवास। भुदरगड तालुक्यात एरंडपे धनगरवाड्यात नियमित 2.5 किलोमीटरची जंगल वसाहतीची पायपीट करत वन्य प्राण्यांचा धोका पत्करत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी धडपडणारा शिक्षक अवलिया पांडुरंग चव्हाण। केवळ शाळा ही इमारत नसून ज्ञानाचे भांडार आहे, याचा वापर विद्यार्थ्यांसाठी व्हावा म्हणून पदरमोड करून प्रशालेच्या भौतिक सुविधा परिपूर्ण करत आहेत। विद्यार्थी संख्या अवघी 11 असली तरी प्रत्येक विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे या भावनेतून शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला। शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी श्री चव्हाण सर यांनी स्वतःच्या खिशातून काही गोष्टी उभ्या केल्या। प्रशालेत चित्राच्या माध्यमातून अक्षरे, अंक, विज्ञान, पर्यावरण, विविध ज्ञान संकल्पना साकारल्या आहेत। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे। श्री चव्हाण सर हे बोरवडे तालुका कागल येथील रहिवासी आहेत। या ध्येयवेड्या शिक्षकाची विविध सोशल मीडियानी दखल घेतली असून अनेक राज्यातून त्यांच्या उपक्रमशील शिक्षण चळवळीला सलाम करत आहेत। विद्यार्थ्यांसाठी श्री चव्हाण सरांची तळमळ ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। एकटाच एकटेच तुम्ही? एकटाच। मुलं किती काय? आता 11 मुलं आहेत। पहिली ते चौथी पर्यंत आहे का? बरोबर। मग सगळ्यांनी मिळून शिकवता? मग सगळ्यांना मिळून असं बसायचं एकत्र। चांगली गोष्ट आहे की तुम्ही बिदरीवरून इकडे येता आणि मुळात तुम्ही एरंडपेपासून ते इथपर्यंत चालत येता। खूप मानलं पाहिजे तुम्हाला। आपलं नाव कसं सर? माझं पांडुरंग चव्हाण। पांडुरंग चव्हाण। आता हे जे बनवले सगळं, आता हा वर्ग मी आलो त्यावेळी पूर्ण साध्यामध्ये होते। इथं आल्यानंतर ती परिस्थिती बघितली। इथं आल्यानंतर 6 पट होता, तर माझ्या परीने जवळजवळ 2 लाख रुपये खर्च केले। अच्छा। आणि हे सगळं डेव्हलप केलं। तुम्ही स्वतः केले खर्च? माझ्या खिशातून मी खर्च केले। म्हटलं माझा एक संकल्प असतो की आपल्या खिशात एक महिन्याला 5,000 रुपये शाळेसाठी, आणि माझ्याकडे सगळे आल्यानंतर पूर्ण जंगलाचा धोका असल्यामुळे हो बरोबर लक्षात येते। हो। मी स्वतः इथं माझ्या खर्चातूनच कंपाऊंड वगैरे सगळं पूर्ण बनवून घेतले। मुलांना धोका नको म्हणून इथं पण बंदिस्त केलं आणि तिथं पण बंदिस्त करून घेतलं। जनावर कोणते कोणते तिकडे? गवी वगैरे आहेतच प्रमाणात, अस्वल वगैरे वरच्या साईडला असेल सगळ्या गोष्टी। फक्त या वाडी वस्तीवरच्या शाळा टिकल्या तर खऱ्या अर्थानं भारताचं शिक्षण बरोबर, आणि याच्यातूनच एखादा चांगला विद्यार्थी घडेल। आपण पाहत आहात आरपी न्यूज। बातमी मनातली, बातमी तळागाळातली।